भिवंडीच्या वडगाव भागात गॅस सिलेंडरचा काळाबाजार, जिल्हा नियंत्रण विभागाच्या कारवाईमुळे काळाबाजार करणाऱ्यांचं धाबं दणाणलं. पुण्यात घरगुती गॅसला मिळाला नवा पर्याय. नॅशनल केमिकल लॅबोरेटरीत डायमिथेन इथर नावाच्या नव्या गॅसची निर्मिती. शास्त्रज्ञांच्या 20 वर्षांच्या प्रयत्नांना मोठं यश. काँग्रेसकडून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचं काम. घरगुती गॅसचं संकट कुठेही नाही, कोणीही चिंता करण्याची गरज नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं. भारताला युद्धाच्या झळा कमी बसाव्यात यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू. मात्र काँग्रेस पक्ष देशात भीतीचं वातावरण निर्माण करतोय. पंतप्रधान मोदींचा पुन्हा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल. सरकारकडून गॅस वितरणाबाबत नवीन नियमावली प्रसिद्ध. आश्रमशाळा, वसतिगृह, शासकीय खानावळी, माध्यान्ह भोजन, अंगणवाडी संस्थांना 100% गॅस पुरवठा करण्याचे आदेश. सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याचा दर 2000 तर चांदीचे दर 5000 घसरले. सोनं प्रति तोळा जीएसटीसह 1,59,000 तर चांदीचे दर 2,65,000 काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून व्हीके सिंग ब्लॅक बॉक्समधील डेटा एडिट करतोय. रोहित पवारांचे व्हीएसआर कंपनीचे मालक व्हीके सिंगवर गंभीर आरोप. लडाखमधील कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची नजरकैद तात्काळ रद्द करण्याचे आदेश. गृह मंत्रालयानं एनएसए अंतर्गत केलेली नजरकैद रद्द. सोमन वांगचुक यांना सप्टेंबर 2025 मध्ये झाली होती अटक. चला महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया. बातमी अशी आहे की गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झालेली असताना हॉटेल व्यावसायिक आणि घरामध्ये जेवण तयार करणाऱ्यांनी आता वेगळे पर्याय निवडलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा औद्योगिक परिसरातील आयटी पार्कमध्ये वाफेवर चालणारी यंत्रणा आणि सौर ऊर्जेचा वापर करून शालेय पोषण आहार बनवला जातोय. सौर ऊर्जेचा वापर करून दररोज 35 ते 40 हजार विद्यार्थ्यांसाठी अन्न शिजवलं जात आहे. तर अनेक ठिकाणी हॉटेल व्यावसायिक आणि घरात जेवण तयार करण्यासाठी इलेक्ट्रिक शेगडीचा बहुतांशी जण वापर करताना दिसत आहेत आणि त्यामुळे अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक शेगडीच्या किमतीत वाढ झाली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांनी चुलीवर जेवण बनवायला सुरुवात केली आणि त्यामुळे लाकूड, कोळसा आणि गोवऱ्यांच्या किमतीत वाढ झाली. नागपूरसह अनेक भागांमधील रेस्टॉरंटमध्ये कोळशाच्या शेगडीवर खाद्यपदार्थ तयार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे कोळशाच्या दरात वाढ झाली आहे आणि त्यामुळे गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं देखील विविध पर्याय वापरले जात आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज आणि उद्या 2 दिवसीय जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या उपस्थितीत समस्या मार्गदर्शन आणि दर्शन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या सोहळ्यासाठी आज पहिल्याच दिवशी जवळपास 2 लाख भाविकांनी हजेरी लावली. तर उद्या देखील मोठ्या प्रमाणात संप्रदायाचे भक्त परिवार या ठिकाणी येण्याचा अंदाज आहे. त्यांच्या महाप्रसादाची व्यवस्था देखील या ठिकाणी केली जाते. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या भाविकांना स्वयंपाक बनवण्याकरता गॅस उपलब्ध नाही. त्यामुळे विशिष्ट प्रकारे चूल बनवून त्यावर स्वयंपाक बनवण्यात येतोय. गॅस नसल्यामुळे चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ या सोहळ्यातील स्वयंपाकांवर आलेली आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांनी. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांचा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मार्गदर्शन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. समस्या मार्गदर्शन आणि दर्शन सोहळा असं या सोहळ्याला नाव देण्यात आलेलं आहे. या सोहळ्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हाच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातून देखील लाखोंच्या संख्येने भाविक आलेले आहेत. मात्र आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम या सोहळ्यावर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कारण गॅसवर स्वयंपाक न बनवता आता हा स्वयंपाक या ठिकाणी चुलीवरती बनवावा लागत आहे, भट्टीवरती बनवावा लागत आहे. आपण जर बघितलं तर मोठमोठ्या पातेल्यांमध्ये या ठिकाणी संपूर्ण भक्त परिवारासाठी हा स्वयंपाक या ठिकाणी बनवण्यात येतोय. महाप्रसाद याला नाव देण्यात आलेलं आहे. एक विशिष्ट प्रकारे हा संपूर्ण स्वयंपाक या ठिकाणी केला जातोय. जमिनीमध्ये एक खोल दरी पाडण्यात आलेली आहे. त्याच्यावरती लोखंडी रॉड टाकलेत आणि त्यावरती मोठमोठे भांडे ठेवण्यात आलेले आहेत आणि जी दरी
खोदण्यात आलेली आहे, त्यामध्ये लाकडी जाळ लावण्यात आलेला आहे, लाकडांचा जाळ केला जातोय. अशा पद्धतीचं हे नियोजन या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. या अगोदर जर आपण बघितलं तर गॅसवरती हा स्वयंपाक व्हायचा, मात्र आता एवढे सगळे भाविक या ठिकाणी आलेले आहेत, संप्रदायाचे लोक आलेले आहेत आणि जवळपास 1.5 ते 2 लाख लोक या आज आणि उद्या या सोहळ्याला असणार आहे. मग यांचा स्वयंपाकासाठी एवढा मोठा गॅस पुरवल्या जाणार नसल्या कारणाने हा आता या सोहळ्यावर देखील या युद्धाचं संकट दिसतंय आणि त्यामुळंच हा संपूर्ण स्वयंपाक महाप्रसाद हा लाकडांवरती चुलीवरती बनवावा लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर. आता गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी बातमी. NCL अर्थात नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या शास्त्रज्ञांनी गेले 20 वर्ष LPGला पर्यायी इंधन म्हणून बायोमासपासून LPG प्रमाणेच डायोमिथेन इथर हा गॅस यशस्वीरित्या तयार केला. या शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार याचा ज्वलनांकही उत्तम असून LPGपेक्षा जास्त उष्मांक या गॅसपासून मिळतो आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्या ज्वलनातून काजळीही तयार होत नाहीये. आता मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी औद्योगिक प्रकल्प उभारावे लागणार आहेत. या सगळ्या संशोधनाची माहिती जाणून घेतली आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी. स्वयंपाकातलं इंधन हे लिक्विफाईड असावं, त्याच्यासाठी गॅस न वापरता LPGला पर्याय शोधला पाहिजे. हे 20 वर्षापूर्वी आम्ही ठरवलं आणि त्याला पर्याय हा आहे डायमिथाइल इथर. डायमिथाइल इथर हा मॉलिक्यूल जो आहे तो LPG सारखा आहे, म्हणजे तो प्रेशर त्याला दिलं की तो लिक्विफाय होतो. LPGच्या आपल्या घरातल्या सिलेंडरमध्ये 7 बार प्रेशरला ते फ्युएल लिक्विफाईड झालेलं असतं. एक्झॅक्टली तसं डायमिथाइल इथर 7 बार प्रेशरला लिक्विफाय होतं. अरे बापरे, म्हणजे एलपीजीच्या तुलनेत अगदीच LPG सारखंच आहे ते, म्हणून ते महत्वाचं आहे. आणि ते LPG मध्ये पूर्ण मिक्स करता येतं. 8% जर तुम्ही मिक्स केलं डायमिथाइल इथर LPG मध्ये तर काहीही बदलायला लागणार नाही. गॅस, त्याचं होज, नॉझेल, सिलेंडर, रेग्युलेटर काही बदलायला लागणार नाही. 8% तुम्हाला वाटेल की खूप कमी आहे, पण ऍक्च्युली जर तुम्ही त्याची क्वांटिटी बघितली, भारताच्या LPG मध्ये 8% मिक्स करायचं असेल तर 1,500-2,000 टन पर डे एवढं प्रोडक्शन आपल्याला करायला लागेल. तेवढी व्हॉल्यूम त्याचा आहे. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही 20%पर्यंतही मिक्सिंग करू शकता. त्याच्यामध्ये एक बारीक चेंज करायला लागेल. आपला गॅसच्या सिलेंडरचा रेग्युलेटर जो असतो त्याच्यामध्ये गॅसकेट असतं, तेवढंच बदलायला लागेल, बाकी काही बदलायला लागणार नाही. सो 8 आणि 20% तर कमीत कमी बदलामध्ये आपण हे LPG सबस्टिट्यूट करू शकतो, रिप्लेस करू शकतो. इथं बेगुसरायमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमारांचं हेलिकॉप्टर लँड होण्यापूर्वी सुरक्षेमध्ये मोठी चूक झाली आहे. हेलिकॉप्टर उतरण्याच्या ठिकाणी बैल शिरल्याची घटना घडल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी उपस्थित पोलिसांनी बैलाला पळवून लावलं आणि अनर्थ टाळलेला आहे. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झालाय.